नमस्कार. सध्या सर्वत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे. आपण नेहमीच मोठ्या मोठ्या बातम्या बघतोय. एकीकडे क्षेत्रीय पक्ष, एकीकडे राष्ट्रीय पक्ष, पण सर्वत्र कुठे ना कुठे खिचडी झाली आहे, भेल झाली आहे. कारण की मुळात आपण विसरतोय की स्थानिक निवडणूक आहे. स्थानिकाशी बोलणं महत्वाचं आहे, स्थानिकाचे प्रश्न मांडणं महत्वाचं आहे. परंतु आपण काहीतरी इंटरनॅशनल मुद्द्यांवर ही निवडणूक कशी लढवतोय खरंच मला कळत नाही. परंतु होपफुली मी आता मुंबईच्या अशा मध्यवर्ती भागात आहे जिकडे आम्हाला एक असे उमेदवार सापडले जे अपक्ष उभे आहेत. मुळात लक्षात घ्या, अपक्ष म्हणजे काय. एकीकडे पक्षाच्या जीवावर काही कॅन्डिडेट आपल्या निशाणीच्या जीवावर निवडण्याचे दावे करतात, परंतु माझ्या बाजूला जेव्हा उमेदवार बसल्यात त्या अपक्ष लढून उभे आहेत आणि सांगतात की मी जिंकणार. हा दावा नेमका काय आहे, आपण कुठे आलोत आपण सगळं जाणून घेऊया. ताई नमस्कार, तुमचं खरंच खूप मनापासून स्वागत. तुम्ही वेळ दिलात कारण की आम्ही पाहत होतो की तुम्ही प्रचारामध्ये धावतायत, तरी तुम्ही वेळ दिलात. आणि तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा की मुळात हा भाग काय आहे आणि कशा प्रकारे इकडे समस्या भेडसावतात आहेत. इकडे जे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे हे गटर मीटर वॉटरवरच असतं. या तीन मूलभूत समस्या आहे. आता ज्यावेळेस नगरसेवकाची उमेदवारी स्वीकारली जाते तर मला असं वाटतं की नगरसेवकाने सर्वप्रथम समजून घ्यावं की गटर मीटर वॉटर हे समस्या काय. त्यांना हेच कळत नाहीये की इलेक्शन कुठल्या मुद्द्यावर लढवलं जातं. त्यांना फक्त एकच असतं की बस आम्ही लोकप्रतिनिधी झालो पाहिजे, बाकी दुसरं काही नसतं. जे लोकांच्या समस्या अतिशय की शाळेचे ऍडमिशन्स आहेत मुलांचे. इकडे बीएमसीचं हॉस्पिटल आहे समोर गेलं तर, शालिमार इंडस्ट्री टाटा पॉवर हाऊस अपोजिट आहे. तिकडे आम्ही प्रस्ताव मांडला होता डायलिसिस सेंटरसाठी. तिकडे लोकांना सायन हॉस्पिटलला जाण्यासाठी खूप वेळ लागतो. इकडे टॅक्सीची समस्या आहे. ती समस्या लोकांची दूर करण्यासाठी आम्ही 176 आणि दुसरी बस आहे, या दोन बसेस आम्ही चालू केल्या ज्या 5-5, 3-3 मिनिटाच्या वेगाने धावत आहेत की लोक लवकर जावे. डायलिसिस हा खूप मोठा प्रश्न. हो नक्की. अतिशय जीव घेणा प्रश्न आहे. लोकांना जाण्यापर्यंत वेळ तितका मिळेल माहिती नाही मला. आम्ही त्याचा प्रस्ताव मांडला होता. मला वाटतं 2019 नंतरचीच गोष्ट आहे की इकडे डायलिसिस सेंटर गरजेचं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे इकडे गार्डन लहान मुलांना अजिबात नाही खेळण्यासाठी. तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ITI कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज यासाठी मुलांना बाहेर धडपड करावं लागतं. बरेच मुलं माझ्याकडे येतात. वेलेनकर कॉलेज आहे दादरमध्ये, हिंदू कॉलेजमध्ये, रिया कॉलेज आहे रुपारेल. माझं प्रत्येक वर्षी एक फ्री ऍडमिशन या वॉर्डात म्हणून होतं. आता माझा आणखीन एक विचार असा आहे की या वॉर्डमध्ये जे नवीन मुलं आहेत 2.5-3 वर्षाची जे शाळेत जाणार आहे की त्यांच्यासाठी मला हा प्रयत्न आहे की बॉम्बे स्कॉटिश स्कूल आहे ज्या माझ्या मुली शिकलेल्या आहेत तिकडे, तर त्यांनाही तिकडे जाण्याची लाभ मिळाला पाहिजे. हा माझा प्रयत्न आहे की लवकरात लवकर एक दलित समाजाची मुलं चांगल्या शाळेत शिकले जेणेकरून त्यांना उच्च शिक्षण मिळेल, परदेशात जायला मिळेल. माझी मुलगी मी 17 वर्षात अमेरिकेला पाठवली होती. एकटी पाठवली की तिला कधी माहिती नव्हतं प्रवास एवढा मोठा आहे. 16-18 तासाचा मला वाटतं प्रवास येतो, जर्नी आहे. तरी पण मी तिला सांगितलं तू एकटी जा. शेवटी जगणं आणि मरणं हा नशिबाचा भाग आहे. पण तो प्रवास तिने केला. ती तिकडे 12 ते 15 युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तिने स्वतः तिकडे सर्टिफिकेट घेतलं. एक सन्माननीय आमचे महेंद्रजी साळवे त्यांचा खूप विरोध होता मला की मुलगी लहान आहे, तो बोले लहान असू दे, लहान वयातच शिकणार आहे. तेच माझं मत आहे की ह्या वॉर्डमधले जे मुलं आहेत त्यांनाही तीच शिक्षा मिळाली पाहिजे. नगरसेवकांना काहीही पडलेलं नाहीये. त्यांना फक्त बस पाण्याची जी पाईपलाईन आहे, आज मी प्रत्येक वॉर्ड मधल्या घराघरामध्ये जाते, एकच प्रश्न म्हणतो 60,000, 50,000, काही लोकांनी सांगितलं 80,000 पाण्याची कनेक्शन लावून देण्यासाठी. आता सध्या वायू प्रदूषण इतकं मी स्वतःच आजारी आहे. मी 2 दिवसापूर्वी उमेदवारांना एकच काळजी की आमची सीट निवडून कशी आहे ही त्यांना चिंता आहे. मी स्वतः वॉटर डिपार्टमेंटचे अधिकारी आहे, त्यांना घरी बोलून विचारलं की माझ्या एक ओळखीचे सिनियर सिटीजन आहे, थोडा त्रास आहे, त्यांना व्याधी आहे, ते बाहेर जाऊ शकत नाही, मला त्यांना स्पेशल पाण्याची पाईपलाईन करायची, मला तुम्ही खर्च सांगाल का. त्यांनी मला ते कॅल्क्युलेशन करून दिलं 2 ते 10,000. तर 2 ते 10,000 आहे. तुम्हाला जर बीएमसी मध्ये गेला वॉर्ड ऑफिसरला एक लेटर दिलं तर तुम्हाला ते मिळू शकतं. तुम्ही इकडे 80,000 का खर्च करता. गरज नाही तुम्हाला. मॅडम मला थोडंसं थांबवायचं आहे यासाठी आहे कारण की तुम्ही इतके सगळे कामं करत असताना तुम्ही नगरसेवक नव्हता तरी सुद्धा इतकी कामं करत होता. पण तुम्हाला जर आता संधी मिळाली तर मग ही स्पीड कशी वाढेल. स्पीड विचारपूर्वक वाढवायला मी व्यवस्थित सर्वप्रथम म्हणजे जे
मुलं आहेत माझ्याकडे येतात की ताई आम्हाला नोकरी नाही, डिग्री मिळाली, डिप्लोमा आहे, ग्रॅज्युएशन आहे, कोर्सेस आहेत अनेक प्रकारचे, पण आमच्याकडे नोकरीच नाही हो. तो महत्वाचा प्रश्न आहे माझ्यासाठी. बाकीचे प्रश्न तर मुद्दे मी घेईन, पण सर्वप्रथम तो मुद्दा माझ्यासाठी खूप गरजेचा आहे. एक युवा पिढी आहे. आज एक मुलगा 22 वर्षाचा आहे, बरोबर आहे, आणि तो आज मग विचार करतोय की मला नोकरी भेटेल, मी कुठे नगरसेवकाच्या मागे जाईल, कुठे आमदार खासदार मंत्र्यांच्या मागे जाईल. पण नाही, पुढच्या 5 वर्षात त्याचं वय 27 असतं, बरोबर आहे. 27 नंतर त्याचं 32-33 होणार. तो तिथेच फिरतो. त्याला आत्ताच आळा घातला पाहिजे की तू आमच्या मागे फिरू नको, तू स्वतःच्या मागे फिर, नोकरी शोध. जी आम्ही लावून दिलेली 500 मुलांचा मी कमिशनरला भेटून प्रस्ताव मांडलेला आहे की माझ्या वॉर्डमधून मला उमेदवारी मिळवायची आहे. नाही भेटली तर मी अपक्ष राहणार. का राहणार तर मी जनतेसाठी राहणार. जो हे 25 वर्षाचा ससेमिरा चाललेला इकडे साखळी आहे चैन, ती मला भ्रष्टाचाराची तोडायची. मला इकडे हाच प्रश्न विचारायचा होता की तुमचा अभ्यास चांगला आहे, तुमचं राजकीय वजन चांगलं आहे, तुमचं नेत्यांशी कॉन्टॅक्ट चांगले आहे, तुमच्या अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट चांगले आहे, इतकं असताना राष्ट्रीय पक्ष किंवा क्षेत्रीय पक्ष यांनी तुमची दखल का नाही घेतली? का अपक्ष का राहावं लागलं? नाही, मला माझ्या कामाचा जो बेस होता त्याचा मला विश्वास आहे. जनता ही मालक असते, उमेदवार हा सेवक असतो. पण या वॉर्डमध्ये मी पाहिले आता गेल्या 25 वर्षात उमेदवार हा मालक असतो, जनता सेवक होते नंतर. ते उलट इकडे मला दिसलेलं आहे. कारण माझा जन्मभूमीच आहे ही, त्यामुळे मला कोणी सांगायची गरज नाही नव्याने की कुठून विचार करायचा की ऐकायचंय. हा सगळा विचार करून लोकांनी सांगितलं की या भ्रष्टाचाराची कडी ही एकच व्यक्ती तोडू शकते, बाकी दुसरं कोणाची हिंमत नाही. आणि मी अपक्ष उमेदवार म्हणून का उभे राहिले नाही, मला कोणाचाही सपोर्ट नाही घ्यायचा आहे की मला एकटीला लढाई आहे माझी एकटीची, तर मी लढणार. मुळात बघा ना, 2017ला जेव्हा निवडणुका झालेल्या तेव्हा 710 अपक्ष उमेदवार होते. यावर्षी संख्या घटली आहे 565, आणि कानावर ज्या बातम्या आल्या त्या पण बघितल्या की बिनविरोध, म्हणजे उमेदवारांनी उमेदवारी मागे घेण्याचे प्रकार झाले. हे तुमच्याकडे सुद्धा आले असतील प्रकार, आलेत का? प्लीज जरा आपण एक्सप्लेन करून टाकू. भरपूर एव्हरीडे प्रेशर आहे मला अजूनही मी माघार घेणार नाही. माझी लढाई जनतेची आहे. किंवा एक माहिती नाही मला उद्या काय होणार आहे, संध्याकाळी होणार आहे, पण एक आमच्या वॉर्डमध्ये जन्माला आलेली मुलगी ती काहीतरी चांगलं काम करून गेली ही मला आठवत आहे. जे साहेबांनी, सन्माननीय महेंद्रजी साळवे यांनी कोविड काळामध्ये जे काम केलं, त्यानंतर ते खूप आजारी होते, खूप त्रास होता त्यांना, पायाला अतिशय त्रास होता. त्या त्रासात जाऊन त्यांनी हा नाही विचार केला की माझ्या पायाला त्रास होतो, की काहीतरी मला दुःख होत आहे, तर कोणाचा फोन आला, चला मी तुमच्या बरोबर आहे. फोन केला, लेटर दिला असं नाही, स्वतः कमिशनरकडे जाऊन हजर राहून. आता मी नाव नाही सांगू शकणार की एक केस माझ्याकडे अशी आली होती की त्या व्यक्तीचं वय 47-48 होतं, तरुण वय, आणि बीएमसीची पिटी केस होती. मी एक रात्रभर बसून आम्ही दोघांनी विचार केला की या महिलेवर अत्याचार झालेला आहे. 11 वर्ष बीएमसीची फाईल पेंडिंग आहे कमिशनर ऑफिसला, तिला न्याय मिळत नाही अजून, आणि हिचं वय आता 47-48 झालेलं आहे. ही केस बनवायची कशी आपण? तर मला एक विचार करून मी सांगितलं साहेबांना की आपण एक काम करूया, 11 वर्ष बीएमसीला फाईल आहे, आपण त्याच्याच उलटी केस करूया की तुम्ही एवायचं काम जर केलं असतं तर 11 वर्ष विलंब का झाला. कोविडच्या आधी ती बाई कामाला लागली, अतिशय आनंदी आहे, तिला बघून आम्हालाही आनंद होतो, एकदम व्यवस्थित आहे. बस ही आमची इच्छा आहे. जे पिटी केसेस आहे त्या काही हो, मी विनामूल्य विनाशुल्क, इकडे मार्केट रेट बोलतात काय, जे 2004ला मी सोन्याचा भाव होता 6,500, आता किती माहिती नाही, 1.25 लाख आपण बोलच परत 1.25 लाख झालाय. म्हणजे मला माहिती नाही काय, मी कारण मी सोनं वापरत नाही, मला माहिती आहे. तर तसं मार्केट रेट होता पाण्याचा रेट 5,000, तो 5,000वरून 80,000वर आलेला आहे. जर हीच परिस्थिती राहिली तर पुढच्या वर्षी 1 लाख क्रॉस होईल. नक्कीच. आता शेवटापर्यंत आलोय, परंतु स्थानिक मुद्दे महत्वाचे आहेत. थोडक्यात जनतेला आवाहन करायचंय, काय सांगाल इकडचे स्थानिक मुद्दे नेमके काय? स्थानिक मुद्दे खूप आहेत. जे लोक रिटायर होतात त्यांची पेन्शन नाही मिळत, प्रायव्हेट फंड अडकलेला असतो तो मिळत नाही. जे त्यांची मुलं असतात किती केसेस आहे, किंवा 3 वर्ष आधी रिटायरमेंट लोक घेतात की आमची मुलं लागले पाहिजे, तिकडे विलंब होतो. सिनियर सिटीजन आहे, आज विचार केला तर मी 3-4 देशात फिरून आलेले, त्यामुळे तिकडचे रस्ते बघितले की एक 80 वर्षाचा माणूस आरामात चालतो. इकडे मी स्वतःच पडले असते, इकडे बघितलं की रस्ते वरती खाली. जे बीएमसीचा फंड येतो त्याच्यामध्ये मला माहिती नाही 4% 6% काय कॉन्ट्रॅक्टरचं कमिशन असतं, बस त्याच्यासाठी धावपळ असते, बाकी काही नाही दुसरं. ते रस्त्यांचा विचार केला जातो,
ज्या गटारी उघड्या आहेत, तुम्हाला फॉरेन मध्ये गटारी उघड्या दिसणार नाही, नाही. कचऱ्या दिसणार नाही, नाही. हे सगळं मी बघून आलेले बऱ्याच ठिकाणी. तर त्यामुळे इकडे हे मच्छर येणार, हो. ही घाण आहे बघा, कितीतरी वायू प्रदूषण हो होते. हो तर त्यामुळे तिकडे आळा बसला पाहिजे. जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, खूप प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे, अनेक प्रश्न आहेत तिथे मी विचार करणार. पण जास्तीत जास्त मी लक्ष देणार ते सिनियर सिटीजन आणि जे तरुण मुलं आहेत, शिकले सुशिक्षित आहेत, त्यांचा रोजगार. नाही, नेमक्या या मुलाखतीतून आम्हाला काय कळलं की शिक्षणावर तुमचा भर आहे, वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांवर तुमचा भर आहे, ट्रॅफिकवर तुमचा भर आहे, हातात बॅट आहे, 15 तारखेला निवडणूक Sixer आहे मारणार मी. आणि तुम्ही फटकारे देणार आहे. Sixer हे बघा मारणार मी. आता वाजलेत मुलाखत घेताना 3:45, तुम्हाला रॅलीला जायचं आहे. 16 तारखेला इकडचं चित्र कसं असेल? अतिशय भरगच्च लोकांचं चित्र असेल. जनता, मी सांगितलं ना, जनता मालक आहे, उमेदवार हा सेवक आहे. पण आतापर्यंत उलट झालं. उमेदवारांनी नेहमी सेवक बनून राहावं, मालक बनवू नये. कोणी असो, कुठल्याही पक्षाचा असो या कुठल्याही वॉर्डचा असो. मला वाटतं धारावी मतदारसंघामध्ये 7 वॉर्ड आहे. त्या 7 वॉर्डचा मी प्रत्येक वॉर्डमध्ये जाईल. इकडे हा वॉर्ड सगळ्यात लहान. लहान वॉर्डमध्ये काम करायला खूप आनंद येतो. मोठ्या वॉर्डमध्ये तरी टेन्शन असतं. पण इकडे कधी काम मला दिसलंच नाही. कुठल्याही दोन सेवक राहिलेले, मला त्यांचं काम कुठेही दिसलेलं नाही. जे जनता मालक आहे, सांगते आताही त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा आणि विचार करावा. नक्कीच. काय तर करायचं? आपल्यासोबत पुष्पाताई आहेत, त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्यात. वेळेचं बंधन होतं, परंतु त्यांनी क्लिअर केलंय की संधी मिळाली पाहिजे, कारण की त्या स्थानिक आहेत. संधी मिळाली पाहिजे कारण की त्यांना अभ्यास आहे. संधी मिळाली पाहिजे कारण की त्यांचा इकडच्या कामावर दांडगा असा प्रभाव आहे आणि ती संधी मिळाली तर संधीचं सोनं करून पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही माटुंगा लेबरकामध्ये येईल तेव्हा तुम्हाला इकडचा विकास नक्की झाला दिसेल. मी सुरेंद्र झोटिंगे इथेच थांबतो. धन्यवाद.